मित्रांनो, हरियाणामध्ये एक निवडणूक झाली सरपंचाची। त्यामध्ये सरपंचाच्या निवडणुकीसाठी 6 जण रणांगणात उतरले होते। त्यामध्ये या 6 जणांपैकी 2 ऑगस्ट 2022ला जे मतदान झालं त्या मतदानामध्ये एकाला विजयी करण्यात आला। ईव्हीएम वरती ही निवडणूक झाली होती आणि या ईव्हीएम वर झालेल्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला सरपंच म्हणून विजयी घोषित करण्यात आलं त्याच्या विरुद्ध एका उमेदवाराने तक्रार दाखल केली होती। आणि हे जेव्हा सर्व प्रकरण उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हाच त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ईव्हीएम वरती निवडणूक झाली मतदान झालं त्या ईव्हीएम मशीन मागवण्यात आल्या आणि जेव्हा तिथं मतांची काउंटिंग करण्यात आली तेव्हाच तिथे असणाऱ्या त्या मतांमध्ये 51 मतांनी जो हरलेला उमेदवार होता तो विजयी झाला। म्हणजे 3 वर्षानंतर त्याचा विजय झाला। शेवटी जो सरपंच आधी निवडून आला होता त्याला बरखास्त करण्यात आलं आणि त्यानंतर नवीन सरपंच खरोखरच जो जेन्युइनली जिंकला होता त्याला सरपंच करण्यात आला। हा त्याचा स्क्रीनवरती तुम्ही त्या सरपंचाचा स्क्रीनवरती तुम्ही फोटो पाहू शकता। असा हा कारभार। तर मित्रांनो, या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। तुम्हाला काय वाटतं, ईव्हीएम मध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो का की नाही होऊ शकत, नक्की कमेंट करा।